एक 2 मोबाईल आहेत, एक फोन आहे तो 3600चाच आहे, आणि दुसरा पण फोन आहे तो पण 3600चाच आहे. गॉट इट का? बघा दुसरा अप्रोच काय, जी फ्रॅक्शन ज्याला फास्ट मध्ये येत आहे. एक मोबाईल 3600चा आहे, नफ्यावर घेतला 20% म्हणजे 20×5 = 100, 5चा किती झाला 6. नफ्याने काय केलाय, 2 फोन विकल्यात, काय झाल्यात विकल्यात 3600ला विक्री केली. ही खरेदी ही विक्री. ओके 6 किती 3600 घ्यायला कितने गुणावं लागते, 6 6 36, 600 6 पंचे 30 म्हणजे इथं किती 3000ला खरेदी होती त्याची. गॉट इट का? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ओके इकडे लक्ष द्या. इथं पण खरेदी आणि विक्री, पण इथं तोटा झालाय. 5ला घेतला होता, 20% तोटा, 4ला विकला. पण कितला विकला, 3600ला. 4 9 36, 900 गुणलं, इथं पण 900 गुणलं. 9 5 45. गॉट इट का? इथं खरेदी किंमत किती होती 45, आणि इथं हे इकडे लक्ष द्या 45 आणि खरेदी किंमत दोघांची मिळून खरेदी किंमत किती. नफा किंवा तोटा झाला कसं काढतात हे बाळांनो, नफा किंवा तोटा झाला कसं काढतात. ही पहिला मोबाईलची खरेदी किंमत 3, खरेदी किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत. ओके आपल्याला फक्त किंमत काढायची, नफा किंवा तोटा काढायचा, पर्सेंटेज नाही काढायची. नफा का तोटा. विक्री किंमत बघा किती आहे, विक्री किंमत बाळांनो 3600 3600 किती 72. ओके वजा खरेदी किंमत बाळांनो 3000, खरेदी किंमत आहे पहिल्याची आणि दुसऱ्याची 4000. 3 आणि 4 इथं झाले किती 7500, म्हणजे निगेटिव्ह आला म्हणजे तोटा आला. किती 300 तोटा आला. किती आला 300 तोटा. ही झाला अजून एक स्मार्ट अप्रोच. अजून एक स्मार्ट अप्रोच ही झाला. गॉट इट. आता त्याच्यानंतर पोरं कशी काढतात, तिसरा अप्रोच जो की ट्रॅडिशनल आहे तो वापरायचा नाही. फ्रॅक्शन मध्ये मी सांगितलं असंच काढा. आता तिसरा अप्रोच जे काढतात ते एकदम